नमस्कार. कसे काय मजेत ना? सगळेजण मजेत असावे हे देवाचरणी प्रार्थना आहे. आज आपण खरवस बनवून घेऊया. तर कन्नडामध्ये ह्याला गिन्ना असं म्हणतात. गाईचं आणि म्हशीचं जेव्हा त्याचं लेकरू होतं ना, लेकरू झाल्यानंतर त्याचा दूध जो असतो त्याला चीक असे म्हणतात आणि 1-2 दिवसाचा चीक असतो. नंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी त्याचं नॉर्मल थोडंसं घट्ट असतं पण दूध येतात. एकदम सॉफ्ट आणि मऊ असं आपण खरवस करून घेऊया. तर मला इकडे 3ऱ्या दिवशीचा दूध भेटला होता. त्या दुधामध्ये मी थोडंसं गूळ घालून छान असे मिक्स करून घेतले. जर आपण मेजरमेंटप्रमाणे करणार असेल तर अर्धा लिटर दूध घेतले की 200 किंवा 250 म्हणजे पाव किलो आपण गूळ ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. मी इकडे कमी प्रमाणामध्ये करत आहे, म्हणजे आजच तर दूध भेटले म्हणून ते कसे काय होते ते मला माहीत नव्हते. पण थोडंच करून घेत आहे, म्हणजे आपल्याला पण कन्फर्म नसेल हा कुठल्या दिवशीचा दूध आहे असं वाटलं असेल तर तुम्ही पण थोडक्यात करून बघा. मग नंतर आपलं कसं आहे ते करायचा फारच सोपे आहे, पण ते प्रोसिजर पूर्ण माहीत असली पाहिजे. तर मी दुधामध्ये छान असं गूळ मिक्स करून घेतले आहे. पूर्ण विरघळून जायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ पावडर घालून घ्यायचा. मग नंतर सगळं झाल्यानंतर खसखस घालून घ्यायचा. खसखशीमुळे म्हणजे खाताना छान तोंडात आले की मस्त वाटतो. ऑप्शनल आहे. मग एका कुकरमध्ये मी 1 ग्लास पाणी उकळायला ठेवले आहे. मग हा भांडी कुकरमध्ये घालून वरून टोपण म्हणजे कुकरचा कॅप घालायचा नाही, तर आपलं नॉर्मली प्लेट झाकून एक 10, 15, 20 मिनिट मंद आचेवर ठेवून आपलं शिजवून घ्यायचं. 15 मिनिट इकडे झाले आहे. तर आपली इकडं खरवस तयार आहे. मी चीक नाही, फक्त दुधापासून बनवलेले. हे बघा किती छान मस्त सॉफ्ट मऊसूत आपलं झाले आहे. जर ह्याला लवकर गरमागरम खाणार असेल तर खाऊ शकतो किंवा एक फ्रीजमध्ये 1-2 तास ठेवलं तरी पण मस्त गार चांगले वाटते. मी पहिले ते केलेलं, मग हा दुसऱ्यांदा चांगले झाले म्हणून मी हे दुसऱ्यांदा एका पातेल्यामध्ये करून घेतले. एका प्लेटमध्ये घालून घ्यायचा. मग किती हे बघा किती सॉफ्ट झाले. तर आपल्याला बघून कळत असेल, तर आपल्याला पण आवडत असेल आणि चीक भेटला असेल तर आपण पण नक्की करून घ्या. आणि कोणाकोणाला हा खरवस आवडतो त्याने नक्की कमेंट करून काहीतरी बद्दल डाऊट असेल तर विचारू शकता कमेंट करून. पहिल्या दिवसापासून 3-4 दिवसापर्यंत जो आपलं दूध गाईकडून किंवा म्हशीकडून मिळतो ते प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकाराने आपली खरवस बनतो. म्हणून काहीतरी डाऊट असेल तर नक्की विचारा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.